नमस्कार, मी रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण या ठिकाणी कोकणात प्रसिद्ध असलेली सोलकढी पारंपरिक पद्धतीने कशी बनवायची ते बघत आहोत। सोलकढीचा समावेश जर आपण आपल्या रोजच्या आहारात केला तर याचे आपल्याला नक्कीच खूप जास्त फायदे होणार आहे, कारण सोलकढी ही खूप जास्त फायदेशीर आहे। जसे की सोलकढी ही पित्तनाशक आहे, त्याचबरोबर सोलकढीमुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते। तसेच उष्णतेचा त्रास असेल तर सोलकढी करून पिल्याने आपल्या शरीराला थंडावा मिळतो। त्यामुळे बरेचसे लोक बघा उन्हाळ्यामध्ये सोलकढी ही नक्की करून पित असतात। तसे सोलकढी आपण 12ही महिने करून पिलो तरीही आपल्यासाठी फायदेशीरच ठरणार आहे। तसेच अनिद्रा, अपचनाचे त्रास सुद्धा सोलकढीमुळे दूर होतात। चला तर मग असेच भरपूर काही अजून सोलकढीचे फायदे आहेत। आपण वेळ न घालवता लगेचच ही सोलकढी बनवायला सुरुवात करूया। तर सर्वात आधी आपण एका वाटीमध्ये 10 ते 12 कोकम कोमट पाण्यामध्ये 1 तास आधीच भिजत ठेवलेले होते। कोकम भिजवताना कोमट पाण्याचा वापर करायचा आहे, त्यामुळे काय होतं की कोकमचा जो आगळ आहे तो व्यवस्थित निघला जातो। तर आपण याला 1 तास भिजून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपल्याला चमच्याने या कोकमला अशा प्रकारे थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे याचा जो पूर्ण आगळ आहे तो व्यवस्थित निघून जाईल। कोकम या ठिकाणी वापरत असताना शक्यतो ताजं कोकम वापरायचं आहे, कारण त्याला रंग चांगला असतो। तर आता आपण यामध्ये ताजं कोकम भिजत घातलेलं होतं आणि तुम्ही बघू शकता याला रंग सुद्धा अगदी छान आलेला आहे। सोलकढीसाठी आपण ताजं कोकम वापरलं ना तर त्याला रंग छान असतो आणि त्यामुळे आपल्या सोलकढीला सुद्धा रंग छान येतो। त्यामुळे आपल्याला सोलकढीमध्ये अजिबात कुठल्याही प्रकारचा आर्टिफिशियल फूड कलर वापरायची गरज पडत नाही। तर आता आपण हा जो कोकमचा आगळ आहे याला चहाच्या चाळणीने एकदा व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे, म्हणजे यामधले कोकमचे काहीच कण राहता कामा नये। तर बघा या ठिकाणी आपण हा जो कोकमचा आगळ आहे याला व्यवस्थित असं गाळून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता याला रंग सुद्धा अगदी छान आलेला आहे। आता मी या ठिकाणी सोलकढी बनवण्यासाठी एका मोठ्या ओल्या नारळाच्या खोबऱ्याचा बारीक किस करून घेतलेला आहे। तुम्ही या ठिकाणी खोबऱ्याचा किस करून घेण्याऐवजी खोबऱ्याचे बारीक काप करून सुद्धा यामध्ये वापरू शकता। पण खोबऱ्याचा बारीक किस केलेला असला ना की काय होतं, आपल्याला या नारळाचं जे दूध काढायचं आहे ते काढायला सोपं जातं आणि अगदी झटपट काढून तयार होतं। आता त्यानंतर मी या ठिकाणी एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता आपल्याला त्यामध्ये आपण जो खोबऱ्याचा किस करून घेतलेला होता तो सर्व आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता त्यानंतर आपल्याला यामध्ये 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत। तर सोलकढीमध्ये लसणाचा जास्त सुद्धा वापर करायचा नाही, कारण लसणाचा जास्त वापर केला की त्याचा उग्र वास सोलकढीमध्ये येतो। त्यामुळे आपण यामध्ये 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत। आता त्यानंतर आपल्याला यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे। मी या ठिकाणी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण या ठिकाणी मी मोठ्या नारळाचं खोबरं घेतलेलं आहे। जर तुमच्याकडे खोबऱ्याचं प्रमाण कमी असेल तर तुम्ही 1 सुद्धा हिरवी मिरची यामध्ये टाकू शकता। त्यानंतर 2 इंच आल्याचे तुकडे आणि 10 ते 12 पुदिन्याचे पानं आपण यामध्ये टाकलेले आहेत। पुदिन्याच्या पानामुळे आपल्या या सोलकढीला खूप छान असा फ्लेवर येतो, त्यामुळे यामध्ये पुदिन्याचे पानं हे तुम्ही नक्की टाकायचे आहेत। आता त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 ते 1.5 चमचा साखर टाकायची आहे। जर तुम्हाला सोलकढी ही गोड आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये साखर टाकायचं स्किप देखील करू शकता। आता त्यानंतर आपल्याला यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये सुरुवातीला हा 1 ग्लास आणि त्यानंतर अर्धा ग्लास पाणी यामध्ये टाकून घेणार आहोत। आता आपण यामध्ये बरोबर 1.5 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत। तर अजून मी यामध्ये जिरे टाकायचं विसरलेले होते, त्यामुळे मी यामध्ये 1 चमचा जिरे टाकून याला मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे। आता त्यानंतर आपल्याला हे जे नारळाचं दूध आहे याला व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे। तर त्यासाठी मी या ठिकाणी एक मोठं बाउल घेतलेलं आहे। आता आपल्याला या बाउलवरती एक चाळण ठेवून घ्यायची आहे। तर आता आपण या बाउलवरती एक चाळण ठेवून घेऊया। आता या चाळणीवरती आपल्याला एखादा कॉटनचा कपडा किंवा उपरणं टाकून घ्यायचं आहे। तर मी आता या चाळणीवरती एक उपरणं टाकून घेणार आहे। चाळणीने सुद्धा आपण हे दूध गाळून घेऊ शकतो, पण अशा प्रकारे उपरण्याने चाळणीमधून दूध गाळून घेतलं ना की काय होतं की आपलं जे नारळाचं दूध आहे ते अगदी व्यवस्थित असं गाळलं जातं, त्यामध्ये बारीक सुद्धा कण शिल्लक राहत नाही। तर आता आपण उपरण्याने हे जे नारळाचं दूध आहे ते व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी छान असं घट्टसर हे नारळाचं दूध या ठिकाणी निघालेलं आहे। तर आता आपण याला व्यवस्थित असं गाळून घेऊया।
आपण खोबऱ्याचा बारीक किस करून घेतलेला होता, त्यामुळे काय होतं की या नारळामध्ये जे काही दूध असतं ते अगदी झटपट असं निघालं जातं. त्यामुळे काय करायचं, शक्यतो नारळाचा बारीक किस करून घ्यायचा आहे. तुम्ही बारीक काप करून सुद्धा हे जे खोबरं आहे ते मिक्सरला फिरू शकता. तर बघा या ठिकाणी हा जो चौथा निघालेला आहे तो आपल्याला परत मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता आपण हा चौथा या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलेला आहे. आता आपल्याला यामध्ये परत 1 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि हा चौथा आपल्याला परत मिक्सरला फिरून घ्यायचा आहे. म्हणजे यामध्ये जे काही दूध शिल्लक राहिलेलं असेल तर ते पूर्णपणे आपल्याला काढता येईल. तर आता आपण याला मिक्सरला परत फिरून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला परत हे जे नारळाचं दूध आहे ते परत गाळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण 2 वेळेस याला मिक्सरला फिरून नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही 3 वेळेस सुद्धा मिक्सरला फिरून हे नारळाचं दूध काढून घेऊ शकता. तर आता आपण हे नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी छान असं घट्टसर आणि भरपूर सारं नारळाचं दूध निघालेलं आहे. तर आता आपल्याला या नारळाच्या दुधामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे. मीठ ऍड करत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की कोकम सुद्धा चवीला थोडंसं खारट असतं, त्यामुळे आपल्याला यामध्ये बेतानेच मीठ ऍड करायचं आहे. तर आता आपण यामध्ये 1 छोटा चमचा मीठ ऍड करून घेतलेला आहे. त्यानंतर आपण जो कोकमचा आगळ काढून घेतलेला होता तो आता आपल्याला यामध्ये ऍड करायचा आहे आणि चमच्याने याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी या सोलकडीला खूप छान असा गुलाबीसर रंग आलेला आहे. यामध्ये आपण जे कोकम वापरलेलं होतं तर ते ताजं वापरलेलं होतं, त्यामुळे काय होतं की सोलकडीला याचा रंग खूप छान येतो. आणि जर तुमच्या सोलकडीला व्यवस्थित रंग आला नाही तर तुम्ही यामध्ये थोडंसं बीट मिक्सरला फिरून त्याचा रस सुद्धा यामध्ये ऍड करू शकता. तर आता आपण ही जी सोलकडी आहे तिला एकदा परत चहाच्या गाळणीने व्यवस्थित असं गाळून घेऊया. आणि त्यानंतर मी यामध्ये थोडासा पुदिना बारीक कट करून टाकलेला आहे. पुदिन्यामुळे आपली ही सोलकडी खायला अजून छान लागते. चला तर मग या ठिकाणी आपली पित्तनाशक, रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी आणि भरपूर गुणांनी भरलेली अशी ही सोलकडी बनून तयार आहे. चला तर मग तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने ही सोलकढी एकदा नक्की ट्राय करून बघा. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत तुम्ही माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत राहतील. चला तर मग अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज सोबत आपण पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत बाय, टेक केअर.